या भूवरी गगनातुनी आलिस का तू ग मोहिनी, या हिरवळीवरी चालुनी दव बिंदू कलशात घेऊनी. अंगात ग रंग किती, मनात ग तरंग किती, निश्चल ग तू, निर्मल ग तू, कंचन ग तू, चंचल ग तू, गोड गोड ग तू परी, निलांबराती तू परी. श्वासात संगीत भासतो, डोळ्यात श्रावण हासतो, गगनातली चांदणी, मृगनयन तू हांसिणी. तुला जरी तू बाबरी, तू या धरेची गपरी, तू या धरेची गपरी, तू या धरेची गपरी. अनुगामिनी 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 अनुगामिनी. मी तुमच्यासाठी बदलते, मला नाही माहित की मी हे सगळं करून सॅवीपेक्षा चांगले दिसेन की नाही. चांगले फोटोग्राफ्स आहेत. नाही, तुम्ही तुमचा फोटो काढून मला पाठवा, तेव्हा मला तुमच्या एक्सप्रेशन्सने कळेल की तुम्हाला आवडला की तुम्ही असंच माझं मन ठेवण्यासाठी बोलताय. मी तुम्हाला नंतर फोन करतो, एक इम्पॉर्टंट कॉल येतोय. अच्छा, म्हणून तर मेबसाबना स्वतःला बदलायचंय. मला माहितीये, तू जरी कितीही प्रयत्न केलेस ना, तरीही साहेबांच्या मनात माझी मेमसाबच राहतील. कारण जो खरेपणा मेमसाबच्या प्रेमात आहे ना, तो कोणीही दुसऱ्याच्या प्रेमात कसा येईल. तुम्ही काजल, काय मीही तशी दिसू शकेन? तुम्ही जगातील सगळ्यात उत्तम आणि छान पत्नी आहात. आणि ज्याच्या मनात आपल्या पतीसाठी इतकं प्रेम असतं, ती सगळ्यात सुंदर असते. आणि राहिला प्रश्न मेकअपचा, तो जर तुम्ही थोडासा केलात ना, तर बघा, साहेबांची नजर तुमच्यावरून हटणारच नाही. हे सगळं ना तू माझं मन राखण्यासाठी बोलतेस. तू सॅवीचा फोटो बघितलास? प्रत्येक फोटोत वेगळी दिसते ती. आणि तिचे किती सारे कपडे, केसांचे किती साऱ्या डिझाईन. नाही नाही नाही, हे सगळं तर माझ्याकडून नाही होणार आणि माझ्यावर चांगलंही नाही दिसणार. अहो, तुम्हाला इतकं बदलण्याची गरजच नाहीये. शृंगार फक्त शरीराला सुंदर बनवू शकतो, पण स्वभाव व्यक्तिमत्वाला चांगलं बनवतो. तो सगळ्यांमध्ये नसतो, पण तुमच्यात आहे. आणि बघालच, तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वावर गर्व होईल.
ह्यात काही फोटोग्राफ्स आहेत. दीज गर्ल्स आर ऑल फ्रॉम मिडल क्लास फॅमिली. ह्या सगळ्याच मुली खूप गुणी आहेत. आय होप की ह्यातून कोणी तुझ्यासाठी एक चांगली जोडीदार बनू शकेल. माझी सून. म्हणतात की जोड्या देव वरूनच बनवून पाठवतो. माझा हा विश्वास डगमगायला नको म्हणून मला तुमची गरज आहे. पण तुमच्याशी माझं नातं ह्या जन्माचं नाही वाटत. माझं मन सांगतं की कैक जन्मांपासून मी तुमचीच आहे. आजही कोणी ह्या विश्वासाने कोणावर एवढं प्रेम करू शकतं? स्ट्रेंज. चांगले कंपेनियन फोटोग्राफ सिलेक्ट केल्याने नाही भेटत. चांगल्या कंपेनियनचे भेटणं एक योग आहे आणि त्यांना निभावणं माणुसकीच नाही तर माणुसकीचं प्रमाण आहे. माहीत नाही का, पण असं वाटतंय की हे लेटर माझ्या आयुष्यात एक महत्त्वाचा भाग बनत चाललंय. ह्यात जीवनाच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आहेत. जेव्हाही यांना वाचतो, माहीत नाही का, मनात काही विचित्र जाणवल्यासारखं होतं. असं वाटतं जसं ज्या व्यक्तीने हे लेटर लिहिलं आहे त्याचं आणि माझं काहीतरी नातं आहे. आय हॅव मेनी सरप्राइजेस. पण या लेटरचा प्रत्येक शब्द माझ्या आयुष्यात काही ना काही सरप्राईज नक्कीच आणेल. मनोहा, तू कुठे निघालीयस का? हो वहिनी, मी भाभीला भेटायला चालले. आणि जवळच एखादं चांगलंसं पार्लरही शोधायचंय. वहिनी, तू दुपारपर्यंत रेडी राहा, आपण आजच पार्लरला जाऊ. तसं तर तुम्हाला पार्लर जाण्याची गरजच नाहीये. का गरज नाहीये? मी वहिनीला एकदम बदलून टाकणार आहे. देवदादाला असं वाटायला हवं की कोणी दुसरीच आहे. वहिनी, तू रेडी राहा, आपण आजच पार्लरला जाऊ. मी काय म्हणत होते मनोहा, की 1-2 दिवस थांबूया ना. माहिती करून घेऊया की तुझे दादा कधी येणार आहेत, मग जाऊया आरामात. हं? अगं वहिनी, तू एका दिवसात थोडीच बदलणार आहेस. तुला पूर्ण स्किनची ट्रीटमेंट करावी लागेल. स्किन ट्रीटमेंटला कमीत कमी 1 आठवडा लागतो. आठवडाभर? हो, आणि तोपर्यंत देवदादाही येईल. अच्छा, एक काम करूया ना, आज राहू देऊया, उद्या जाऊया. आज तुझ्या कॉलेजमध्येही खूप सारं काम आहे ना, ते सगळं काम तू करून टाक. ठीक आहे? काय काम करायचंय ते सगळं तू माझ्यावर सोड आणि तू गपचूप तयार राहा. मी ब्युटिशियनशी बोलून घेईन. बाय. तुमची नणंद फार बदललीये. आता ती माझी नणंद नाहीये, माझी हिम्मत बनली. हा प्रभाकरनचा कॉल कसा असू शकतो? तो तर पोलीस कस्टडीमध्ये आहे. हॅलो, फोन कट झाला.
हो मी. का घाबरलीस? वेडी आहेस? थोडीशी. जा इथून. का मी का जाऊ? मी तर आत येणार. हा काय मूर्खपणा आहे? जा इथून. मला मूर्ख म्हणण्याआधी हे तर जाणून घ्या सावी मॅडम की हे घर आता तुझं नाही माझं झालंय. काय बकवास करतेस तू? बकवास नाही करत आहे मी. इनफॅक्ट तुला हेच सांगायला तर आली आहे मी की या आठवड्यापासून रेंटवर हे घर मी घेतलंय. व्हॉट? पण हे कसं काय होऊ शकतं? आता हे तर तू तुझ्या ओनरशीच बोलू शकतेस. गेल्या 2 महिन्यांपासून तुझा अग्रीमेंट पिरियड संपलाय आणि इथे जबरदस्तीने तू विदाउट नोटीस राहतेस. कुणी सांगितलं की मी जबरदस्ती इकडे राहते? तुझ्या घर मालकाने. त्यांनी तर मला स्वतः सांगितलं होतं की मी बिना अग्रीमेंट इथे राहू शकते. इनफॅक्ट ते काही दिवसांनंतर येणारच आहेत. नंतर आमचं अग्रीमेंट साईन होईल. आता माहित नाही मग तर काय माहिती काय झालं नक्की. काय माहित तुझ्यासोबतच असं का होतं नेहमी. लोक वचन तर देतात तुला पण निभावत नाही. आता बघ ना देव उद्या बँगलोरमध्ये पॉलिसी लॉन्च करतोय आणि तुला या प्रोजेक्ट मधून त्याने असं काढून टाकलंय. आता जाऊ दे यावर मी काय बोलू शकते. तुला तर सगळं माहितीच आहे. एनिवेज मी तुला हे सांगायला आले होते की आता हे घर लवकरात लवकर रिकामं करून टाक कारण हे घर आता माझं आहे. पण असं कसं काय होऊ शकतं? त्यांनी हे सगळं करण्याआधी माझ्याशी एकदा बोलायला हवं होतं. होय, कॉल तर केलेला. अच्छा अच्छा, कदाचित प्रायव्हेट नंबर पाहून तू फोन नसेल उचलला. किती घाबरट आहेस तू सॅवी. हो किती डरपोक आहे ही बिचारी. आणि तू किती घाबरवणारी. हो हे एकदम बरोबर म्हणालीस तू. माहितीये तुला कधी कधी तर मी उलट्या पावलांनी सुद्धा चालते. तुला माहितीये ना उलट्या पावलांनी कोण चालतं ते. घाबरू नकोस. आता मी एकदम सरळ पावलांनी चालणार आहे. पण आजकाल तुझी चाल वाकडी झाली आहे एवढं मात्र नक्की. बरं हे सगळं जाऊ दे. तोंड गोड कर. खा सावी. चल माझ्या आनंदासाठी नको खाऊस. कमीत कमी देव खातर तरी खा. उद्या बँगलोर मध्ये तो तुझ्याशिवाय पॉलिसी लॉन्च करणार आहे. खा ना. अगं खा ना सॅवी. अच्छा ठीक आहे चल, काही हरकत नाही. मी बघतो की यात किती गोडवा आहे. हं? खूपच गोडवा आहे. सॅवी मी काय म्हणत होतो ना की तूही एक घास खाऊनच घे. काय होईल ना की याने सगळा कडवटपणा निघून जाईल. ओ समजलो. हे बघ सॅवी, गोष्ट ही आहे की हे घर हिसकावणं माझ्यासाठी खूपच गरजेचं झालं होतं. कारण मी जेव्हाही या घरात यायचो तेव्हा तू माझा अपमान करून मला घरातून बाहेर काढायचीस. कारण तू कदाचित हे विसरली होतीस की हे घरही मीच तुला दिलं होतं. आता जर मला वाटलं तर संपूर्ण कॉलनीत तुला बेइज्जत करू शकतो, रुसवा करू शकतो, धक्के मारून या घरातून बाहेर काढू शकतो. पण नाही, मी असं नाही करणार. कारण मी एक चांगला मनुष्य आहे. मग चांगला मनुष्य होण्याच्या नात्याने मी तुला 7 दिवसांची मुदत देतो. 7 दिवसांच्या आत तुझा बोझा बिस्तरा उचल आणि गेट आउट. 7 दिवसांनंतर नॅन्सी मॅडम इकडे राहणार आहेत. यू गॉट इट ना? जसं मी आज तुझ्याकडून एक घर रिकामं करून घेतलंय ना सावी, अगदी त्याचप्रमाणे देवच्या मनातून सुद्धा तुला काढून टाकलं.
अँड रिमेंबर, नथिंग इज इम्पॉसिबल फॉर नॅन्सी. असो, स्वीट्स ठेवून चालले आम्ही. नक्की खाऊन घे हा. बाय. थांब नॅन्सी. देवचं मन रिक्त करता करता तू इतकी खाली जाशील ना नॅन्सी, की तुझ्या आयुष्यात फक्त रिक्तपणाच उरेल. सावी, तुला आठवते की मी लास्ट मीटिंग मध्ये तुला एक गोष्ट सांगितली होती की काही निर्णय वेळेच्या भरोशावर सोडून द्यायचे असतात. ओके, बाय. एक मिनिट, हे मिठाई नक्की खाऊन घे. हे मिठाई तुझ्या फेवरेट दुकानातून विकत घ्यायला लावली आहे. पकड पकड, हे पकड ना, पकड पकड. आय एम सो हॅपी मनोहर की स्पेशली तू मला भेटायला आली आहेस. ओके, मग एक काम कर, मंदिरात जाऊन 1.25 किलो लाडूही चढव. तुला काय कळणार की तुझ्यासाठी न जाणू मी किती लाडू चढवलेत. भावी, तू ना नंबर 1 मूर्ख आहेस. एक काम कर, सोमवारचा उपवासही ठेव. कदाचित तेही ठेवावं लागेल. शट अप, फालतू बडबड बंद कर. अच्छा भावी, आता मी निघते. तुझा हट्ट होता म्हणून मी तुला भेटायला आले, पण आता वेळ संपत आलीये. अरे हे काय आहे यार, कॉफी संपली नाहीये, मग मीटिंग कशी काय संपेल. आणि बघ ना, स्पेशली तुझ्यासाठी हाफ डे ची सुट्टी काढली आहे आणि तू आत्ताच आलीस आणि आत्ताच लगेच निघालीस. हे बघ भावी, तुला जर असं वाटत असेल की आपण इथे बसून गप्पा मारायच्यात, तर हे माझ्याकडून नाही होणार. भावी, मला सिरियसली जावं लागणार आहे. घरात वहिनी एकटीच आहे. अच्छा अच्छा, म्हणजे तुला ब्युटिशियन भेटलीच. भावी, तू 2 वेळा विचारून झालायस. हो, भेटलीये. आणि उद्या मला वहिनीला ब्युटिशियन कडे घेऊन जायचंय. आता मी निघते. प्लीज रागवू नकोस. अजून थोडा वेळ बस ना. ठीक आहे. मी म्हणत होतो की तू माझ्यासाठी सुद्धा थोडी सॉफ्ट हो ना. मला म्हणायचं होतं की थोडी बदलून जा ना, जसं तू अनुदामिनी वहिनीसाठी बदललीस. भावी, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अनमोल आहेत, पण माझ्या आयुष्यात याचं काहीच महत्त्व नाही. विशेषतः हे कुंकू, जे तुम्ही दररोज तुमच्या कपाळावर लावू तर शकता, पण तुमच्या आयुष्यात नाही. आणि हा फोटो पण घेऊन जा. आ!
तुझी हिरो बनण्याची इच्छा अजून गेलेली नाही. त्या दिवशी हॉस्टेलवाल्या जंगलात तू हिरोईनला वाचवायला आला होतास, अगदी हिरो हिरालाल प्रमाणे. बेटा रामलाल, असं का करतेस तू? कोण आहेस रे तू? हा? ए, 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 सोडा ए, बघा, गप, ए, सोडा. गप, गप.